की पक्ष ही संस्था म्हणून सुधारण्याची खूप आवश्यकता आहे. तरच विकासाची कामं, तरच लोकांची कामं. आपण असं म्हणतो की सगळ्यात जो गरीब आहे तो अजेंड्यावर सगळ्यात पहिला असला पाहिजे, आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की ते जर व्हायचं असेल तर पक्षांमध्ये अंतर्गत सुधारणा करण्याची खूप गरज आहे. मी जाहीर असं म्हणतो की एकही पक्षामध्ये आज पुरेशी लोकशाही नाही. की पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे ना युती आघाडी करण्यासाठी ही कायदा करण्याची गरज वाटतेय तुम्हाला? मला काय वाटतं माहितीये ना, आपल्याकडे कायदे करणं खूप सोपं आहे, पण कायद्यांची अंमलबजावणी करणं हा मोठा प्रश्न आहे. आपल्याकडे आचारसंहिता आहे पण विचारसंहिता नाही. आणि आमचं असं मत आहे खरं की राजकारण हे कोणत्याही प्रकारच्या समाजाचा प्रश्न सोडवायचं सर्वात सुंदर साधन आहे. आणि हे सुंदर साधन जे आहे ते आताच्या निवडणुकांमध्ये खूप प्रदूषित झालंय असं लक्षात येतं. भोसले, राज्यात सध्या निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळते. येत्या काही दिवसातच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र यातच पक्षाच्या ज्या युती आणि आघाडी होत आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक बी रासकर सर. तर सर, नमस्कार सर. सर, सगळ्यात आधी प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की ज्या या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भिन्न विचारसरणीचे जे पक्ष सत्तेसाठी एकत्र येत आहेत फक्त सत्ता मिळवण्यासाठी, तर त्याबद्दल सर काय कसं विश्लेषण कराल याचं? खरं तर स्थानिक स्वराज्य आणि संस्था हे तीन आपण जर मुद्दे एकत्र विचार करायला गेलो तर स्थानिक प्रश्नांवरती काम करणं, तिथले प्रश्न सोडवणं, त्यांना निर्णयाचा पूर्ण अधिकार देणं आणि संस्था म्हणून त्यांनी काम करत असताना त्यांचं बजेट, त्यांचे कामं स्वतः ठरवणं अपेक्षित असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नावर, स्थानिक अडचणींवर व्हायला पाहिजेत. आणि प्रत्यक्षात आता असं दिसतंय की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तर मला आताच्या या निवडणुकांमध्ये प्रेमाचंही एक टोक आणि युद्धाचंही एक टोक दोन्हीही एकत्र आलेलं दिसतंय. आणि प्रथमच अशा निवडणुका आम्ही पाहतोय. गेली 25 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय. पण लक्षात असं येतंय की महात्मा गांधींनी जे सांगितलं होतं की पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स असं होऊच शकत नाही. तत्व आणि राजकारण हे सोबतच जायला पाहिजे, तरच लोकांचं भलं होतं, तरच लोकांचे प्रश्न सोडवले जातात. आणि आमचं असं मत आहे खरं की राजकारण हे कोणत्याही प्रकारच्या समाजाचा प्रश्न सोडवायचं सर्वात सुंदर साधन आहे. आणि हे सुंदर साधन जे आहे ते आताच्या निवडणुकांमध्ये खूप प्रदूषित झालंय असं लक्षात येतंय. बॅरिस्टर नाथ पै असं म्हणाले होते की राज्यकर्ता कसा असावा, तर त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस जनतेच्या पायात काटा रुततो त्यावेळेस ज्याच्या डोळ्यात अश्रू येतात तो खरा राज्यकर्ता. तर मला असं वाटतं महात्मा गांधी, बॅरिस्टर नाथ पै किंवा हे सगळं जे काही आपण आतापर्यंत राजकारणाचं सुंदर साधन म्हणून विचार करत होतो त्या तऱ्हेच्या आघाड्या, आणि तुम्ही जे म्हणालात की सत्तेसाठीच केवळ ते सगळं चाललेलं, तर मला असं वाटतं ती सत्ता केवळ पक्षासाठी, ती सत्ता केवळ त्या गावासाठी असं न होता स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या वर्चस्ववादासाठी हे सगळं चाललंय. आणि म्हणून हे भयावह आहे, लोकशाहीला प्रचंड आव्हान देणारं आहे. म्हणजे आपण जर निवडणुकीचे सगळे संविधानामधली कलमं जर नीट वाचली तर त्या कलमांमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत की तुम्हाला कल्पना असेल आता की विशेष करून 73वी घटना दुरुस्ती झाली, 74वी घटना दुरुस्ती झाली. आणि या दोन्ही घटना दुरुस्तीने आपल्याला स्थानिक पातळीवरती विकेंद्रीकरणाचा मंत्र दिला, वेगळे निवडणूक आयोग आपल्याला दिलं, वेगळं निवडणूक आयुक्त आपल्याला दिलं, वेगळं वित्त आयोग आपल्याला दिलं, आरक्षण आपल्याला दिलं. मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत गावाच्या विकासासाठी, त्या विशिष्ट शहराच्या विकासासाठी. त्यामुळे 73वी घटना दुरुस्ती आणि आपलं संविधान याचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला काळीमा फासणारं अशा तऱ्हेचं आता निवडणुकीचं वातावरण चाललंय की ज्याच्यामध्ये सामान्य लोकांशी तुम्ही बोलायला गेलात तर निवडणुकीबद्दल लोकांना बोलायची इच्छा नाहीये, बातम्या पाहायची इच्छा नाहीये, वर्तमानपत्र वाचायची इच्छा नाहीये. तर मला असं वाटतं की हे आत्ताचं जे वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण 73व्या घटना दुरुस्तीच्या विरोधात आहे, 74व्या घटना दुरुस्तीच्या विरोधात आहे. आणि कधी कधी शंका अशी येते की आपलं जे संविधान आहे त्याच्यातली लोकशाही, त्यातलं विकेंद्रीकरण आहे त्यालाही काळीमा फासणार आहे.
असं चित्र आजूबाजूला दिसतंय आणि खूप अस्वस्थ करणारं चित्र आहे असं निश्चितपणे मला वाटतं. बरं सर एक सांगा, की जे पक्ष ह्या निवडणुकीसाठी किंवा सत्तेसाठी जे एकत्र येत आहेत, तर तुम्हाला वाटतं का, की विकास कामं होतील म्हणून या पक्षांकडनं? एक कसं आहे माहितीये ना, पक्ष ही संस्था हां. म्हटली तर खूप बदनाम आहे. म्हणजे आता जर हं, आपण विचार केला की काय करावं, म्हणजे आता हं, आम्ही सारखं असं म्हणतो की राजकारणाची गोडी लागली पाहिजे. हं, राजकारण हे ऑक्सिजन सारखं आहे. सगळे हं, प्रश्न सोडवायचे असेल तर राजकारणातूनच आपल्याला जावं लागतं. पण हं, पक्षांच्या पातळीवरती तुम्हाला मनापासून सांगतो, गाव पातळीवर आम्ही काम करताना जिथे हं, पक्ष नाहीयेत, म्हणजे मी पक्षाच्या विरोधातला माणूस नाहीये. पक्ष ही हं, संस्था असली पाहिजे. पण बेसिकली पक्ष जिथे आहेत, तुम्हाला कल्पना आहे की ग्रामपंचायतीमध्ये आज पक्ष डायरेक्ट चिन्ह घेऊन उतरत नाहीये. पण पंचायत हं, समितीच्या वर सगळीकडे पंचायत ही चिन्ह आहेत, पक्षाची चिन्ह हं, आहेत. पण स्थानिक पातळीवर आता काम करताना गावामध्ये जिथे पक्ष चिन्ह नाहीये, तिथे काम करणं जसं सोपं होतंय. कारण तिथे हं, पक्ष मध्ये आणत नाहीयेत, प्रश्नावर लोक काम करतात. हं, सगळे पक्षाचे लोक एकत्र येतात की ही जर अडचण असेल, हा जर आपला प्रश्न असेल, तर सगळ्यांनी मिळून तो सोडवला पाहिजे. तर मला हं, असं हं, वाटतं हा एक मुद्दा निश्चितपणे आहे, की हं, पक्षांच्या डोळ्यासमोर सत्ता परत परत येणं आणि खास करून पक्षांच्या हिताकरता काम करणं, प्रश्नांच्या हिताकरता काम करणं हे आजच्या काळात होत नाही. पक्ष पक्ष या संस्थेला माझा विरोध नाहीये. पण पक्ष या संस्थेमध्ये लोकशाही किती राहिलेली आहे? पक्ष या संस्थेमध्ये संविधान किती पोहोचलेलं आहे? पक्ष या संस्थेमध्ये महिला धोरण किती पोहोचलेलं आहे? आमच्याकडे ज्या तक्रारी येतात ना मॅडम, त्या जास्तीत जास्त तक्रारी ह्या अशा प्रकारच्या असतात, की हं, महिलांना चारित्र्य हनन या मुद्द्यावरती पक्षात काम हं, करायला खूप अवघड जातंय. मला असं वाटतं एक बेसिक मुद्दे आहेत, की पॉश सारखा कायदा पक्षांमध्ये का नाहीये? जसं सामाजिक संस्थांचं, वेगवेगळ्या संस्थांचं ऑडिट होतं, त्या हं, संस्थांना सगळ्या प्रकारचे कायदे लागू आहेत, तसे पक्षांना लागू नाहीयेत. त्यामुळे मला हं, असं वाटतं, की पक्षांचं लोकशाहीकरण करणं, हं, पक्षांमध्ये लोकशाही रुजणं, पक्षांना सर्व तऱ्हेचे नियम लागणं हे खूप आवश्यक आहे. आपल्याकडे सातत्याने पक्षाबद्दल काहीही मुद्दा आला, की सर्व हं, पक्ष मिळून असं म्हणतात, की आम्हाला शिस्तीची गरज नाहीये, आम्हाला हिशोब द्यायची गरज नाहीये, आम्हाला ट्रान्सपरंट असण्याची गरज नाहीये. मला असं हं, वाटतं हे चुकीचं आहे आणि त्या हं, दृष्टिकोनातून पक्ष लोकांना बांधील नाहीयेत, तर पक्षातले कार्यकर्ते फक्त पक्षाला बांधील सत्तेला बांधील त्यामुळे तिथे सुधारणांची खूप गरज आहे. आपण जे हं, म्हणत होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गरज आहे, की पक्ष ही संस्था म्हणून सुधारण्याची खूप आवश्यकता आहे. तरच विकासाची कामं, तरच लोकांची कामं. आपण असं म्हणतो, की सगळ्यात जो गरीब आहे, तो हं, अजेंड्यावर सगळ्यात पहिला असला पाहिजे. आणि त्या हं, दृष्टीने मला असं वाटतं, की ते जर व्हायचं असेल, तर हं, पक्षांमध्ये अंतर्गत सुधारणा करण्याची खूप गरज आहे. मी जाहीर असं म्हणतो, की हं. एकही पक्षामध्ये आज पुरेशी लोकशाही नाही. ती रुजण्यासाठी आपल्याला काम करण्याची खूप आवश्यकता आहे. तर हं, तुम्ही म्हणताय तसं प्रश्नांकडे ते लक्ष देतील आणि हं. गरीब हा त्यांच्या पहिल्या अजेंड्यावर येईल. बरोबर, बरोबर. सर एक सांगा, की ह्या ज्या अशा अभद्र युती आघाड्या होत आहेत एकंदरीत, तर त्याचा म्हणजे राजकीय संस्कृती असेल किंवा समाज मनावरती काय परिणाम होऊ शकतो एकंदरीत? एक तर वाईट परिणाम असा होतोय, की लोकं मतदानापासून खूप दूर जायला लागलेत. हं, म्हणजे इलेक्शन ही गोष्ट असं तुम्हाला कल्पना आहे, हे एक हं, स्वयंवर आहे, असं संत तुकडोजी महाराज म्हणाले होते, की आपल्याला हं, भविष्याची बागडोर जर आपल्या हातात ठेवायची असेल, तर या हं, स्वयंवरामध्ये सगळ्या मतदारांनी उतरलं पाहिजे. तर मला असं वाटतं, की लोकांमध्ये, मतदारांमध्ये हं, मतदानाबद्दल, राजकारणाबद्दल याला इंग्रजीत हेट्रेट म्हणतात, एक तिरस्कार तयार व्हायला लागलाय. विच इज हं, व्हेरी बॅड. ते खूप वाईट आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे, की जे मला कंट्रोल करणार आहे, माझं जीवन हं, कसं चालणार आहे हे पाहणार आहे. त्याच्याबद्दलच लोकांना जर अशा अशा तऱ्हेची निष्क्रियता तयार झाली, तर हा एक परिणाम खूप दिसतोय. दुसरा परिणाम असा आहे, की आपण ज्या काही सुधारणा केल्या, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, महिलांना हं, आरक्षण दिलं, दलितांना हं, आरक्षण दिलं, भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण दिलं. तर ह्या हं, आरक्षित समाजातल्या मंडळींनी नेतृत्व करावं त्यांच्या समाजाचं, त्यांच्या प्रश्नांचं, असं हं, आपण जे म्हणतो, तिथे मुख्य प्रश्न येतो, की ज्याच्याकडे पैसा आहे, तोच सत्ता चालवणार. मला वाटतं हं, पैशांचा पाऊस असल्याशिवाय पैशांचं कोट्यवधी रुपयांचे आपण आकडे ऐकतोय, तर यांना आरक्षण देऊन केवळ उपयोग नाहीये, हे राजकारणात कसे पुढे येणार? मला असं वाटतं, की खूप महत्वाची गोष्ट राहते, की ज्यांना आपण आरक्षण देतो ते रिसोर्सलेस आहेत. त्यांच्याकडे हं, जमीन नाहीये, जुमला नाहीये, पैसा नाहीये आणि मग शेवटी हं, होतं असं, ज्याला प्रॉक्सी गव्हर्नन्स आपण म्हणतो, बाह्य हं, हस्तक्षेप, की जो पैसा निवडणुकीला पुरवतो त्याचंच ह्या लोकांना ऐकायला लागतं आणि मग तोच हं, निर्णय करता होतो.
तर अशा तऱ्हेचं प्रॉक्सी गव्हर्नन्स किंवा तुम्ही सरपंच पती हा मुद्दा ऐकला असेल, किंवा आदिवासी एखादं पद घेतलं जातं पण त्याचा मालक जो असतो तोच त्याच्यावर निवडणूक लढवतो. त्यामुळे मला असं वाटतं की विकेंद्रीकरण, लोकशाही आणि संविधान याला जर ताकद मिळायची असेल तर हे सगळं थांबलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण लांब पल्ल्याचं काही नियोजन करण्याची खूप आवश्यकता आहे. कारण समाज लोकशाहीपासून दूर चाललाय अशा निवडणुकांमुळे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर सर. सर एक महत्वाचा खूप प्रश्न आहे हा, की पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे ना युती आघाडी करण्यासाठी ही कायदा करण्याची गरज वाटतेय तुम्हाला? की ह्या ज्या युती आघाडी होत आहे. मला काय वाटतं माहितीये ना, आपल्याकडे कायदे करणं खूप सोपं आहे, हां. पण कायद्यांची अंमलबजावणी करणं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा ती कायदा करावा, पण हां. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की कायद्यांची अंमलबजावणी होईल, या तऱ्हेच्या संस्था हं. योग्य तऱ्हेने चालतील हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. की तुम्ही आता इलेक्शन कमिशन मध्ये खूप सोबत मी काम केलेलं आहे, पण आता इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की खूप दिवसांनी निवडणुका झाल्यामुळे आम्हाला खूप लोड आलेला आहे, आम्हाला खूप निराशा आलेली आहे, खूप ताण आलेला आहे. मला असं वाटतं की एक लक्षात आपण घेऊया की या ठिकाणी अशा तऱ्हेचे कायदे करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, त्याची मॉनिटरिंग करणं, या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. एक उदाहरण मी सांगतो. आपल्याकडे आचारसंहिता आहे, पण विचारसंहिता नाही. आचारसंहिता ह्याचा प्रचार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था काय आहे? लोकशिक्षण त्याचं काय होतंय? म्हणजे मी ज्यावेळेस निवडणुकीमध्ये पाहतो आजूबाजूला, मला माहितीये हे चूक होतंय, ते चूक होतंय, पण आचारसंहिताच मला नीट माहित नसेल नागरिकांना. माझं असं मत आहे की प्रत्येक वोटरला, प्रत्येक मतदाराला आचारसंहिता माहिती असली पाहिजे आणि तोच त्याचा मॉनिटरिंग करणारा असला पाहिजे. मतदार हा फार महत्वाची गोष्ट आहे, पण हे होत नाहीये. त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे कायदे केले पाहिजेत, पण कायद्याची अंमलबजावणी करण्याची तरतूद पण त्यात व्यवस्थित असली पाहिजे, तर त्या कायद्यांना अर्थ राहतो. मग सर जो कायदा आहे, आता जो आहे, तर त्या ह्याच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज वाटते? जो कायदा आता जो अस्तित्वात आहे, तर त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्याची अशी गरज वाटते का? की तुम्हाला कल्पना असेल की आपल्याकडे निवडणूक आयोगाला हे अधिकार दिलेले आहेत की त्यांनी असा असा कायदा जर नाही पाळला तर डिरेकग्नाइज करू शकतात त्या पक्षाचं जे काही रजिस्ट्रेशन येते. पण मला असं वाटतं की हा सुद्धा कायदा केलेला आहे, डिरजिस्ट्रेशन होऊ शकतं. आता आपल्याकडे काय होतंय की खूप साऱ्या चळवळी, संस्था, आंदोलनं, ही सगळी मंडळी जी आहेत ती पक्षांबरोबर खूप जोडलेली असतात आणि त्यामुळे त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुढे जर घेऊन जायचे असतील तर पक्षाच्या मार्फत जाण्याची सोय फारशी राहिलेली नाहीये. त्यामुळे स्वतंत्रपणे ते काम करतात. त्यामुळे मुद्दा हाच राहतो की आपण पक्षांतर बंदीचा कायदा जसा केलाय तसा लोकांना तुम्हाला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये गुजरातमध्ये समरसता पंचायत सारखी एक योजना आलेली आहे की जिथे बिनविरोध निवडणुका होत आहेत. तर मला असं वाटतं की अशा तऱ्हेच्या बिगर लोकशाहीच्या पायंडा त्याला पायबंद घालणारे कायदे खूप करण्याची गरज आहे आणि ते कायदे मग अंमलबजावणी कशी करायची त्याचाही विचार करता येईल. पण पक्षांतर बंदी कायदा आहे त्याला खूप लोकांनी पळवाटा काढलेला आहे. तर पळवाटा न ठेवता आपण ते कायदे केले तर त्याचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया सर, की या ज्या अशा अभद्र युती आणि आघाडी होणार असेल, तर मतदारांना निवडून दिलेल्या उमेदवाराला मतदानाद्वारेच घरी बसवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असं वाटतंय? होय, मला वाटतं खूप देशांमध्ये राईट टू रिकॉल ज्याला म्हणतात तो अधिकार आहे. इव्हन नोटाचा जो उपयोग आहे आपल्याकडे, म्हणजे नोटाच्या बद्दलचा कायदा पण तसा अपुरा आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने एक साधी गोष्ट आहे की मी जर निवडून आलो असेल आणि मला मतं दिलेले जे लोक आहेत ते सगळे मतदार मी त्यांना गृहीत धरलं आणि मला हव्या त्या पक्षात गेलो, कशाही उड्या मारल्या, कोलंट उड्या मारल्या, तर मला असं वाटतं हा अधिकार असण्याची गरज आहे की ज्यांची मतं मला मिळालेली आहेत त्या मतदारांना मी बांधील आहे. हे बांधिलकी दिसणारं कायद्यामध्ये असं काहीतरी असण्याची खूप गरज आहे. आणि त्यामुळे ज्याला पूर्वी आपल्याकडे एक बिल आलेलं होतं खास करून राईट टू रिकॉलचं, की मतदारांना परत बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे, तर मला असं वाटतं त्या बिलाची खूप आवश्यकता आहे. तरच लोकांचं, मला वाटतं 5-6 गोष्टी खूप यात महत्वाच्या आहेत की या बिलामध्ये लोकांचा सहभाग त्यात पुरेसा कसा राहील ते बनवण्यामध्ये ते खूप करण्याची गरज आहे. आता कायदे होतात पण वरचे वर ते कधी येतात कधी जातात लोकांना त्यातलं काही माहिती नसतं. तसं होता कामा नये.
कुठल्याही प्रकारचा कायदा बनवताना डॉमिनन्स जो आहे तो पक्षांचाच परत राहतो आणि त्यामुळे पक्ष स्वार्थाचे कायदे जास्त होतात. तसं न होता लोकस्वार्थाचे लोकहिताचे कायदे होणं हे करण्याची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे कायदा बनवण्याची प्रक्रिया सुद्धा थोडंसं आव्हान त्याच्यामध्ये आपल्याकडे तयार झालंय की कायदे हे कसेही आपण मोडले तरी चालतात. त्यामुळे मला असं वाटतं की राईट टू रिकॉलचा कायदा खूप आवश्यक आहे. नोटा जो कायदा आहे तो परिपूर्ण करण्याची गरज आहे. समजा एखाद्या उमेदवारापेक्षा नोटाची मतं जास्त भरली तर मला असं वाटतं की ती निवडणूक रद्द करायला पाहिजे. नोटा झालेला आहे पण तो नोटा अपुरा आहे असं मला वाटतं. आणि अर्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगाला स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही. फक्त हरियाणा जर सोडलं त्यामुळे आत्ताची जी अवस्था आहे त्यामध्ये आत्ताची नोकरशाही आहे तीच पूर्णपणे निवडणूक आयोगाला कामाला लावायला लागते. त्यामुळे त्यांचा छोटासा जो काही स्टाफ असतो त्यांना ते सगळं झेपत नाही. तर बेसिकली निधी, काम आणि कर्मचारी वर्ग हा सगळ्याच्या सगळा त्या निवडणूक आयोगाला दिला पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगाला स्वायत्त म्हणणं त्याला काही अर्थ राहत नाही. या 3 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. राईट टू रिकॉलचा कायदा आला पाहिजे, नोटा आधी स्ट्रॉंग केला पाहिजे आणि निवडणूक आयोग हे पूर्णपणे त्याला ताकद मिळेल, स्वायत्त होईल अशा तऱ्हेची व्यवस्था आपण केली पाहिजे. हे जर होऊ शकलं तर आपण लोकशाही अधिक बळकट करू शकतो. विकेंद्रीकरणाचा मुद्दा 73rd अमेंडमेंट 73वी घटना दुरुस्ती ज्यासाठी आलेली आहे की पॉवर टू पीपल, मला असं वाटतं पॉवर टू पीपल ऐवजी पॉवर टू पार्टी हे झालेलं असल्यामुळे आपल्याकडे तुम्ही जे प्रश्न विचारलेत ते जास्त पुढे आलेले आहेत. आणि निवडणूक एक स्वयंवर ज्याला आम्ही आमचा एक घोषणा आहे, वोट हमारा राज हमारा. मला असं वाटतं वोट हमारा आणि राज तुम्हारा अशी परिस्थिती आलेली आहे. ती बदलायची असेल तर वोटर हा खरा राजा व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण हे कायदे केले पाहिजेत असं मला वाटतं. बरं सर. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, चर्चा केली. इथे आपण इथेच थांबतोय कार्यक्रम. थँक्यू सो मच. धन्यवाद.